नमस्कार, तुम्ही बघत आहात शिवराज न्यूज। सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण बघतोय की महानगरपालिका सतर्कतेचा इशारा देत आहे। पाण्याची पातळी वाढत आहे आणि सध्या मी आहे या ठिकाणी इचलकरंजी येथील पंचगंगा नदीजवळ, ज्या ठिकाणी पाण्याची पातळी ही 60 फुटाहून अधिक वाढलेली आहे। आणि जाणून घेऊया आता सध्याची परिस्थिती काय आहे। आता माझ्यासोबत आहेत आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रमुख संजय कांबळे सर। पाहूया त्यांनी काय सांगतात आणि बघत राहा शिवराज न्यूज। सध्या आपण आता आहोत इचलकरंजी पंचगंगा नदीजवळ। या ठिकाणी आपण पंचगंगा नदीची पातळी याविषयी आपण बातमी करतोय आणि आपण संजय कांबळे सरांची ही मुलाखत सुद्धा बघतोय। बघत राहा शिवराज न्यूज। सध्या पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस सुद्धा या ठिकाणी सुरू झालेला आहे। अशा पावसामध्ये ही आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व कर्मचारी काम करत आहेत। केवळ नागरिकांच्या सुरक्षितेसाठी हे आपले जवान या ठिकाणी काम करत आहेत। त्यांना सुद्धा शिवराज न्यूजतर्फे सलामी। इचलकरंजी परिसरात पंचगंगा नदीच्या महापुरामुळे निर्माण झालेल्या सद्यस्थितीचा सविस्तर वृत्तांत पाहूया शिवराज न्यूज या चॅनलवरती। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इचलकरंजीत पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली असून नदीची पाणी पातळी जवळपास 60 फुटाच्या वर पोहोचल्याने परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सततच्या पावसामुळे मुख्य बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून कुरुंदवाड परिसरातील शिरढोण पुलावरून पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून इचलकरंजी टाकवडे शिरढोण रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे। नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणावर वाहून आलेली जलपर्णी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। नदीकाठच्या शेतजमिनीमध्ये पूर शिरला असून पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे। हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून इचलकरंजी महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत। प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहून सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या पूर्वसूचना दिल्या आहेत। नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पूरग्रस्त रस्ते, बंद पुलावरून प्रवास करू नये आणि विनाकारण नदीकाठी गर्दी करू नये असे आवाहन केले आहे। पाहूया यावेळी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख संजय कांबळे सर यांनी शिवराज न्यूजला दिलेली ही प्रतिक्रिया। पाहूया ते काय म्हणतात। नमस्कार। गेले 4 दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे। त्यामुळे इचलकरंजी पंचगंगा नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आलेला आहे। आल्यानंतर आम्ही जो छोटा पूल आहे वाहतुकीचा तो कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सध्या तो बंद करण्यात आलेला आहे आणि पर्याय मोठ्या पुलावरून वाहतूक चालू केलेली आहे। तर इचलकरंजी शहराच्या नागरिकांना आवाहन करतो की आपण पूर आलाय, नागरिक वस्तीत पाणी शिराले असं म्हणून अफवेवर कुणी विश्वास ठेवू नका। इचलकरंजी महापालिकेनं जरी पाणी आलं तरी लोकांना स्थलांतर करायचं झाले तर आम्ही 42 छावण्या आम्ही या ठिकाणी सज्ज ठेवलेल्या आहेत। जनावरांच्या छावण्या सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं कुणी अफवेवर विश्वास ठेवू नका। जे प्रशासनाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनेचं काटेकोरपणानं पालन करा आणि जवळजवळ ह्या पूर परिस्थितीमध्ये 3 प्रभाग मध्ये पाणी येतं। 8, 15 आणि 16 ह्या प्रभागामधील जे स्थलांतर करावे लागणारी लोक किमान 5 ते 6 हजार आहेत। तर यांची राहण्याची आम्ही पूर्णपणे प्रशासनानं सोय केलेली आहे। आपत्कालीन व्यवस्थेमध्ये जे काही साधन सामुग्री आहे ती सज्ज ठेवण्यात आलेली आहेत। पंचगंगा घाटावर कुठलाही प्रकार अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी यांत्रिक बोर्डवर त्यावरचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत। फायर फायटरवर जवान तैनात करण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीनं कुठलीही घटना काय घडलं तर आपत्कालीन कक्ष आपण 24 तास अलर्ट ठेवण्यात आले आहेत। तरी इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीनच्या सर्व टीम सतर्क आहेत आणि कुठलाही आदेश असेल त्या आदेशाचं पालन करून इचलकरंजी शहरातील कुठल्याही प्रकारच्या घटनेला किंवा आपत्तीला सामोरे जाण्याचा आम्ही सर्व सज्ज आहोत। तुम्ही बघत आहात फक्त शिवराज न्यूज आणि या ठिकाणी इचलकरंजीची जीवनवाहिनी असणारी पंचगंगा नदी सध्या धोक्याच्या पातळीवरून वाहणारी आपण बघतोय। गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीचे पाणी या पात्राबाहेर पडलेले आपण बघत आहात। पंचगंगा नदी आता पात्राबाहेर पडली असून
इचलकरंजी परिसरातील पाण्याची पातळी तब्बल 60 फुटाहून अधिक या ठिकाणी पोहोचलेली आपण बघतोय. संपूर्ण नदीपात्र ओसंडून वाहत असून सखल भागामध्ये सुद्धा पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. या वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे संपूर्ण इचलकरंजी शहरासह नदीकाठच्या गावामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले तरी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे. परिस्थिती गंभीर होणार नाही अशा प्रकारची काळजी इचलकरंजी महानगरपालिकेने घेतलेली आहे. पाण्याखाली पूल सुद्धा गेलेले आहेत. या वाढत्या रूपामुळे इचलकरंजीचं मुख्य बंधारा सुद्धा पाण्याखाली गेलेला आपण बघतोय. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की नदीकाठच्या अनेक रस्त्यावर सुद्धा पाणी आल्याचे आपण बघतोय. त्याचबरोबर मानकापूर असू दे, इचलकरंजी, टाकवडे, शिरढोण यासारख्या सर्वच वाहतूक मार्ग या वाहनांसाठी सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. रस्त्याच्या बाजूला बॅरिकेड्स लावलेले आपण बघतोय. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन या ठिकाणी केलेले आहे आणि परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत हा मार्ग बंदच राहण्याची चिन्हे या ठिकाणी खुणावतात. संपूर्ण परिस्थितीवर इचलकरंजी महानगरपालिका 24 तास बारीक लक्ष ठेवून आहे. सखल आणि पूरबाधित भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी प्रशासनाकडून दवंडी देऊन पूर्व सूचना दिलेल्या आहे. आपत्ती व्यवस्थापन पथके, बोटी, आवश्यक साधन सामग्रीसह सज्ज आहेत. आमच्या सर्व प्रेक्षकांना आणि इचलकरंजीच्या सर्व नागरिकांना जाहीर आव्हान आहे की पूर पाहण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी नदीकाठी पुलावर अजिबात गर्दी करू नका. कोणत्याही परिस्थितीत पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरून किंवा बंधाऱ्यावरून वाहन चालवण्याचे धाडस करू नका. प्रशासनाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करा आणि सुरक्षित राहा. बघत राहा फक्त शिवराज न्यूज.